2 दिवसांपूर्वी अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात 13 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती। नागरिकांच्या दबावानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे एक तपासी महिला अधिकाऱ्याने पीडितेला गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप पीडित मुलीने केलाय। या विरोधात नागरिकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली। मला म्हणे मी शॉट देईन म्हटलं बॅटरी मारीन म्हणे कोण काकीला सांग नको म्हणे बाहेर एवढंच म्हणलं तू जर अशी म्हणे सांगितलं तर बाहेर म्हणे हा म्हणे तुझ्या मागं करंट पण म्हणे ते लावून देईन म्हणे तुला अशी रडत होती ती घाबरून आली म्हटलं काय झालं तपासामध्ये मग ती चिपटून मला रडायला लागली का की असं असं मॅडम मला बेल्टही काढलं म्हणे बेल्टनी मारल शार्ट देईल तुला हे करल तिला म्हणजे तुझं त्याचं नाही झालेलं तुझं कोणतं बॉयफ्रेंड असेल त्याच्या संग तुझं शारीरिक संबंध झालेला असेल म्हणे तुला त्याला वाचवायचं का नाही ती म्हटली नाही वाचवायचंय मला तू टाक भाभीला सांगू नको ती तुमच्या संघ आलेले कोणाला सांगू नको पत्रकारांना सांगायचं नाही यांना सांगायची अशी ही भूमिका त्या मॅडमनी राबवली। त्याच्यावर बलात्कारचा गुन्हा या ठिकाणी मेडिकलनुसार साबित झालेला आहे। याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत। तर आमच्या सर्व राहतकर नागरिकांची आमच्या सर्व नगरपालिकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व निवडून आलेले आमचे सदस्य त्या भागामध्ये आमचं काम करणाऱ्या टाक भाभी असतील इतर त्यांचे सगळ्यांची ज्या या ठिकाणी हजारो महिला आलेल्या आहेत यांची इच्छा आहे की त्याचीसुद्धा धिंड राहता शहरातून त्यांनी ज्या ठिकाणी हा गैरप्रकार केलेला आहे त्या ठिकाणी नेऊन त्याच्याकडून सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।